एक्झॅक्ट फरक सांगायचा झाला तर ॲक्च्युली प्रत्येक प्रोफेशनचं वर्क डोमेन पूर्णपणे वेगवेगळं आहे. चार्टर्ड अकाउंट जसं आत्ता मगाशीच आपण डिस्कस केलं, की चार्टर्ड अकाउंटंट मोस्टली फायनान्शियल्स, त्यानंतर बुक्स ऑफ अकाउंट्स, टॅक्सेशन, फायनान्शियल मॅनेजमेंट ह्या रिलेटेड काम करतात चार्टर्ड अकाउंटंट्स. सी-एस मोस्टली कंपनी ज्या असतात, ज्या इंडियन कंपनीज ॲक्ट खाली रजिस्टर होतात, त्यांचे जे लीगल कंप्लायन्सेस असतात, म्हणजे कंपनी कायद्या रिलेटेड जे आर-ओ-सीला कळवायच्या गोष्टी असतात, ऑडिट झाल्यानंतर सेक्रेटरियल जो पार्ट असतो, तो सगळा सी-एस बघत असतात. आणि सी-एम हे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स आहेत, की जे एखादी कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी पेन बनवते, तर त्या पेन बनण्यासाठी किती कॉस्ट आली, त्याचं कॅल्क्युलेशन कुठेतरी करायला लागतं, की रॉ मटेरियल आल्यापासून रॉ मटेरियल किती लागलं त्यामध्ये, त्यानंतर लेबर कॉस्ट किती झाली, ओव्हरहेड्स किती झाले, हे सगळं ॲनालाइज करून त्या एखाद्या प्रोडक्टचं प्राइसिंग जो ठरवेपर्यंत हा सगळा पार्ट हे सी-एम-ए बघत असतात, कॉस्ट अँड मॅनेजमेंट.